पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा देश कोणता? हो, आपला भारत. आज मी तुमच्यासमोर भारताच्या अभिमानाचा, विज्ञानाच्या पराक्रमाचा आणि स्वप्नांच्या साकारतेचा एक तेजस्वी अध्याय घेऊन आलो आहे. 2013 मधील मंगळयान मिशन. चला आज जाणून घेऊया कसा आपल्या शास्त्रज्ञांनी मंगळयानद्वारे इतिहास घडवला. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी यश आणि तुम्ही पाहतात कल्लाकार दिनविशेष भाग 310 पॉवर्ड बाय GoPrack.com. 5 नोव्हेंबर 2013 हा दिवस भारतीय अवकाश संशोधनाच्या इतिहासातील सुवर्णपान ठरला. याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून PSLV C-25 या प्रक्षेपकाद्वारे मंगळयानाचे यशस्वी उड्डाण केले. ही केवळ एक मोहीम नव्हती, ती भारताच्या वैज्ञानिक बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची आणि जागतिक स्तरावरील तांत्रिक सामर्थ्याची जाणीव करून देणारी ऐतिहासिक घटना होती. मंगळयान प्रकल्पामागे भारतीय शास्त्रज्ञांच्या एका महान संघाचे अथक परिश्रम होते. या मोहिमेचे नेतृत्व डॉक्टर के राधाकृष्णन, तेव्हाचे इस्रोचे चेअरमन, यांनी केले. या संघात असंख्य भारतीय अभियंते, वैज्ञानिक आणि विशेषतः महिला वैज्ञानिकांचाही उल्लेखनीय सहभाग होता. एन वलमर्ती, नंदिनी हरिनाथ, रितू कारिदार यांसारख्या कुशल महिला शास्त्रज्ञांनी या मोहिमेच्या यशात मोलाचा वाटा उचलला. या सर्वांच्या एकत्रित मेहनतीने भारताचे स्वप्न वास्तवात उतरले. मित्रांनो, मंगळयानाची कहाणी म्हणजे अशक्यला शक्य करण्याची कहाणी. या यानाची निर्मिती केवळ 15 महिन्यात म्हणजेच सुमारे 450 दिवसात पूर्ण झाली. मंगळयानाने पृथ्वीपासून सुमारे 66.5 कोटी किलोमीटरचा प्रवास केला. ते मंगळावर पोहोचण्यासाठी 298 दिवसांचा प्रवास करत होते आणि अखेर 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. भारत हा पहिला देश ठरला ज्याने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचण्याचे अप्रतिम यश मिळवले. त्या क्षणी जगभर भारताचा तिरंगा अवकाशात फडकला आणि सर्व भारतीयांच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. मंगळयान प्रकल्पाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा आणि कार्यक्षमता. अवघ्या 450 कोटी रुपयांमध्ये ही मोहीम पूर्ण झाली, जे इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्च आहे. या मोहिमेचा उद्देश मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा, पृष्ठभागाचा आणि मिथेन वायूच्या अस्तित्वाचा अभ्यास करणे हा होता. या यानातील उपकरणे मार्स कलर कॅमेरा, मिथेन सेन्सर फॉर मार्स आणि थर्मल इन्फ्रेक्ट इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर यांच्या मदतीने मंगळाचे वातावरण, हवामान आणि पृष्ठभागाचे हजारो फोटो आणि माहिती पृथ्वीवर पाठवण्यात आली. या मोहिमेने पुढील भारतीय मोहिमांना दिशा दिली. मंगळयान 2, चंद्रयान 3 आणि भविष्यातील गगनयान मोहिमांनाही प्रेरणा मिळाली. मंगळयान हे इस्रोच्या संशोधनाचा पाया आहे, ज्यावर भारताचे भविष्य उभे आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या परिश्रम, शिस्त आणि कल्पकतेने हे अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले. या अद्वितीय यशाबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आणि मंगळयान मोहिमेच्या टीमला अनेक सन्मान मिळाले. 2014 साली इस्रोला इंडियन ऑफ द इयर हा विशेष सन्मान देण्यात आला. तसेच या मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर के राधाकृष्णन यांना 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. आज त्या उड्डाणाचा अभिमान प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत आहे. ते केवळ एक यान नव्हतं, ते भारताच्या उंच भरारीचं प्रतीक होतं. जय विज्ञान, जय भारत. इस्रोने मंगळ गाठला, आता तुमची वेळ आहे. आपणही विज्ञानावर प्रेम करूया आणि काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहूया. तुम्हाला माहित आहे भारत सध्या कोणत्या नवीन अवकाश मोहिमेवर काम करत आहे? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com.